राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यक्रमात वाजत असणाऱ्या तुतारीला संबोधून टीका केली आहे। आज सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा भव्य सत्कार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते संपन्न झाला। त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते। सांगलीच्या जेलमध्ये मी होतो, त्याच सांगलीमध्ये आज माझा लोकप्रतिनिधी म्हणून भव्य सत्कार होतोय। राजसत्ता हिसकावून घ्यावी लागते, कोणी तुम्हाला राजपाटा हातात आणून देत नाही। मी 5 निवडणुका हरल्या तरीही निवडणुकीत उभा राहत होतो। लोक मला वेडा म्हणायचे, पण वेडेपणाच योग्य आहे। वेडेपणामुळेच क्रांती होते। सांगली जिल्हा 2 नेत्यांच्या विचारांचा म्हणून बोलबाला नाव घेत नाही, तुम्हाला माहिती आहे, पण मी म्हणतो हा जिल्हा क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडींचा परिवर्तनवादी विचारांचा आहे। आज DCC बँकेत फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। सामान्य शेतकऱ्यांच्या दारात जातात, पण ज्यांनी 100 कोटी कर्ज बुडवलं त्यांना अभय का, असा सवाल। आटपाडीचा मानगंगा साखर कारखाना कशात घालायचा डाव सुरू आहे। या कारखान्याला धनगर बांधवांनी आपल्या जमिनी दिल्यात, त्यांना काय मिळाले, असा सवाल। जतमध्ये 1,500 एकर जमीन MIDCला मिळाली। मुख्यमंत्री दाओसला गेले आहे, ते सांगली जिल्ह्यात जतला प्रकल्प आणतील असा शब्द त्यांनी मला दिला। आजवरच्या मंत्र्यांनी एकतर प्रकल्प जिल्ह्यात आणला का, जिथे येथील एकदा तरुण तेथे 40-50 हजार पगार मिळेल अशी नोकरी मिळाली का, असाही सवाल त्यांनी यावेळी केला। वसंतदादा पाटील एकदा म्हणाले होते की जर जतला पाणी दिलं तर आमच्याकडे कारखान्याला ऊस तोडायला कोण येणार। असे जर यांची आपल्याच जिल्ह्यातील लोकांबद्दलची भावना असेल तर या दुष्काळी भागाचा विकास कसा होणार आहे। जयंत पाटलांचे दुखणं वेगळंच आहे। ते केवळ 11,000 मतांनी निवडून आले, म्हणजे पडलाच जमात। त्यांचा पोरगा कुठेच आमदार होऊ शकत नाही। हातकणंगलेमध्ये लोकसभेसाठी सर्वे केला, तेथे पण रिझल्ट निगेटिव्ह आला। सांगलीत पण तसंच झालं। RR आबांचं पोरगं आमदार झालं, त्यांच्याबरोबरच्या एकाही नेत्याचं पोरगं आमदारच झालेलं नाही। कसं होणार? तुमचे कर्तृत्वच तसं आहे। जिल्हा नियोजन समितीमध्ये सुद्धा रिझर्वेशन आलं पाहिजे। भटक्या विमुक्तांना प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे। मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे, शासकीय कमिट्यांवर ही मुलं घ्या। मेंढ्यांची संख्या कमी व्हायला लागली आहे, ही गोष्ट खरी आहे। अडचणी पण आहेत। आता आपल्याला दोन्ही बाजूने चालावं लागेल। आम्ही म्हणलो सरकारनं मेंढ्या द्या, तर काय पोरं म्हणजे तुम्ही आता आम्हाला परत मेंढपाळ करता का? नाही, मतप्रवाह आहेत वेगवेगळे। तर आम्ही दोन्ही बाजूने चाललोय। विद्यार्थ्यांच्यासाठी चांगल्या योजना सरकारच्या माध्यमातून आणलेल्या आहेत। सांगली शहरामध्ये ओबीसीची 2 वसतिगृह, मराठा समाजाची 2 वसतिगृह, एक मुलांचं एक मुलींचं 100 क्षमता असणारी 2 वसतिगृह बांधण्यासाठी खूप वेळ लागतोय, म्हणून सरकारनं निर्णय घेतला इमारती भाड्यानं घ्यायच्या आणि तिथं वसतिगृह चालू करायचं। महाराष्ट्रामध्ये 54 ठिकाणी आता वसतिगृह चालू आहेत। काही ठिकाणी इमारती मिळाल्या नाहीत, भाड्यानं मिळाल्या नाहीत, किंवा त्याचे दर जास्त आहेत मेट्रो सिटीमध्ये, म्हणून ती राहिलेले आहेत। त्याच्या पुढे जाऊन आम्ही सरकारनं मागणी केली की 100 विद्यार्थी दिले तरी विद्यार्थ्यांची सोय होत नाही, गैरसोय होते, आणि म्हणून सावित्रीबाई फुले स्वाधार नावाची योजना ओबीसीच्या मुलांसाठी आणलेली आहे। प्रत्येक जिल्ह्याला 600 विद्यार्थी जे 12वी नंतरचं व्यावसायिक शिक्षण घेतात, त्या मुलांना तो तालुक्याला राहिला तर 38,000 रुपये, तो क वर्गाच्या महानगरपालिकेच्या ठिकाणी राहिला तर त्याला 43,000 रुपये, तो अमरावती, नाशिक आणि संभाजीनगर अशा ठिकाणी जर राहिला तर त्याला 51,000 रुपये, आणि तो मेट्रो सिटीमध्ये राहिला, मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या ठिकाणी जर आपला पोरगा शिकायला गेला तर त्याला 61,000 रुपये सरकार देतंय खोली भाडं आणि खानावळीचं। पण दुर्दैवाची बाब आहे, 600 मुलांना ओबीसीच्या, त्यामध्ये 346 जाती आहेत। तर मित्रांनो, 600 सुद्धा फॉर्म आले नाहीत, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। आणि 3 वेळा मुदतवाढ दिली, 3 वेळा मुदतवाढ दिली। तीच योजना धनगर समाजासाठी पंडित दीनदयाळ यांच्या नावानं सेम तीच योजना, फॉर्म तेवढे आले नाहीत। माझी विनंती आहे सगळ्या विद्यार्थ्यांना, अरे तुम्ही एज्युकेटेड आहात, ऑनलाईन फॉर्म करायचे। मेंढक्यांच्यासाठी एक स्कीम आणली आम्ही सरकारकडून। काय स्कीम आणली? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पाऊस पडतोय। फॉरेस्टचे अधिकारी म्हणतात की जंगलामध्ये
तेव्हा रोपटी उगवायला चालू होतात, ते संक्रमणाचा बियांचा काळ असतो, मेंढ्यानं तुडवलं तर येत नाही. काय आता ते असतील कोण अधिकारी मला माहित नाही बुद्धिवान, पण त्याने असा रिपोर्ट दिला की जंगलामध्ये मेंढ्या सोडायच्या नाहीत. आणि मग आम्ही सरकारकडे मागणी केली, जर तुम्ही आमच्या मेंढ्या जंगलामध्ये सोडणार नसाल तर तुम्ही आम्हाला चराई भत्ता द्या, महिन्याला 6,000 रुपये, 4 महिन्याला 24,000 रुपये, आणि स्कीम जाहीर केली. मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा, म्हणून मला मेंढक्यांचं कायम कौतुक वाटतं. 1,20,000 मेंढपाळांनी ऑनलाईन फॉर्म भरले, ऑनलाईन 1,20,000. सरकारकडे पैसे 8 कोटी होते. मी म्हणलं असं जुळणार नाही, आता तुम्हाला जेवढे फॉर्म आले तेवढे पैसे द्यावे लागतील. त्यांच्याकडे परत 20 कोटी पर्यंत झाले, त्यांनी 20 कोटी वाटले. मी आता अण्णासाहेबांना शब्द देतो की मी त्यांच्याकडे पाठपुरावा करतो आणि 1,20,000 आता दरवर्षी येणार फॉर्म, त्यांना तुम्ही चराई भत्ता द्यायलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, त्याशिवाय मेळ बसणार नाही. पोराच्या अडचणी आहेत हो, मेंढका पोरगा असला तिला पोरगी मिळत नाही, तो परत मेंढर विकतोय, मुंबईत जातोय, कुठंतरी लोकांना मध्ये जागा घेतोय, लग्न केलं का परत गावाला येतोय, परत मेंढा घेतोय, परत मध्ये तुम्हाला मुंबईला होतो, आता कसं काय मेंढराकडं. म्हणजे अडचणी खूप आहेत, सुविधा नाही पहिल्यासारखी. आता लोकांची मानसिकता नाही आहे. 35-35 किलोमीटर दिवसात चालायचं आणि कुठल्या पण गावात जाऊन राहायचं. स्मशानभूमी जवळ वाडा पडतो, गावाच्या कुठंतरी 3-4 किलोमीटर आतमध्ये वाडा पडतो. कसं करणार लोक. पण त्यातून आता बंदिस्त, अर्धबंदिस्त शेळी फार्म सरकारनं द्यावेत, अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आमच्या सगळ्या भगिनी घोड्यावरती सगळं बोजं टाकून जातात, आमचे पत्रकार मित्र फोटो काढून बातमी लावतात, तुम्ही बघितलंय. म्हणून सरकारने आम्ही मागणी केली आहे, 50 HP चे ट्रॅक्टर सरकारनं द्यावे. 75% तुम्ही अनुदान द्या, 10% आम्ही भरतो, 15% बँकेनं कर्ज द्यावं आणि 50 HP चे ट्रॅक्टर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 100 आम्हाला द्या. सरकारनं त्या गोष्टीला तत्वता मान्यता दिलेली आहे. असे नवीन नवीन प्रयोग करतोय. आता आम्ही मिलिटरीवाल्यांच्याकडे ज्या पद्धतीचे तंबू असतात, सरकारला आम्ही विनंती करतोय की तसा तंबू आमच्या मेंढपाळांना द्या, की जो हलका असेल आणि त्यांनी 4 कुट्या मारल्या तर त्यांना तिथं राहता येईल. ही एक स्कीम तुम्ही भटक्या विमुक्तांना लावा, जे या गावात त्या गावात जातात, पालामध्ये राहतात, इकडून पाऊस आला इकडे जाते, तिकडून पाऊस आला, कसं जगणार, काय होणार आहे त्यामध्ये. आणि म्हणून तुम्ही मला आमदार केलाय, सरकारकडे पाठपुरावा करतोय. भटक्या विमुक्तांच्यासाठी सरकारनं स्पेशल बजेट मंजूर केलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सामाजिक न्याय या व्यक्तिमत्वानं दिलाय. आणि मला ठाम विश्वास आहे की त्यांच्या माध्यमातून या सगळ्या भटक्या विमुक्तांच्यासाठी, पालात राहणाऱ्या लोकांच्यासाठी सरकार काहीतरी चांगला निर्णय करेल आणि तो आम्ही तिथं करून घेऊ. तुम्ही आज सत्कार केलाय तर आम्ही कामं केली पाहिजेत ना. आमचा काही मोठेपणा म्हणून सत्कार झालेला नाही आहे आणि सत्काराचं भाग्य आमचं सांगलीमध्ये यावं असं आम्हाला कधी वाटत नव्हतं. आणि आज ते घडतंय जतकरांच्यामुळं, आज ते घडतंय सांगोलकरांच्या मुळे, बाबासाहेबांचं आणि सांगलीकरांचं जास्तीचं प्रेम सुधीरदादांच्या वरती आहे. त्यांना तिसऱ्यांदा तुम्ही निवडून दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही आज आमच्या तिघांचा सत्कार या स्टेशन चौकामध्ये केला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.